गावखेड्यामध्ये एकाच वर्गात अनेक वर्ग भरल्याचं आपण पाहिलेलं आहे। अनेकदा त्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत। पण एकाच हॉलमध्ये पहिली ते 8वी शाळा भरवली जात आहे मुंबईतल्या मानखुर्दमध्ये। महाराष्ट्र नगर इथे बीएमसीच्या शाळेमध्ये शिक्षणाचा हा खेळ खंडोबा सुरू आहे आणि अशा गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचं लक्ष नेमकं कोणत्या वर्गामध्ये शिकवल्या जाणाऱ्या शिक्षकांकडे आहे याचा मेळच लावता येत नाहीये। झी 24 तासची हे एक्सक्लुझिव्ह बातमी। एकाच हॉलमध्ये 8 वर्ग भरतायत आणि हे चित्र हे कुठल्या गावखेड्यातलं नाहीये, तर हे मुंबईमधल्या मानखुर्दमधल्या महाराष्ट्र नगर इथल्या बीएमसीच्या शाळेचं भयान वास्तव आहे। शिक्षणाचा खेळ खंडोबा सध्या सुरू आहे। अतिशय श्रीमंत अशी ही मुंबई महापालिका, मात्र या महापालिकेच्या शाळेमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान या शाळेमध्ये कशा पद्धतीने शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे याचा आढावा थेट शाळेतून घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। पाहूयात। ही मनपा शाळा 2 आहे आणि एकाच वर्गात एकाच हॉलमध्ये तब्बल 8 शाळा सुरू आहेत। आपण ही बघत असाल मानखुर्द मनपा मराठी शाळा क्रमांक 2 आणि या शाळेची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो आहे। एकीकडे शाळा सरकार म्हणते डिजिटल शाळा करायच्या, विद्यार्थ्यांना सोयी सुविधा द्यायच्या, परंतु त्या सगळ्यांचं जे काय आहे तर ही मनपा जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये एकाच हॉलमध्ये तब्बल 8 वर्ग भरवलेले आहेत की विद्यार्थ्यांना सोयी सुविधा द्यायची, सुसज्ज लायब्ररी द्यायची, अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी कागदावर केल्या जातात। परंतु या ठिकाणी जर बघितलं तर 1ली ते 8वीचे विद्यार्थी एकाच हॉलमध्ये बसल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळं कुठल्या विद्यार्थ्यांना कोण हे करतंय यात कळत नाही। कुठले शिक्षक शिकवत आहेत की सर एका वर्गात किती विद्यार्थी आहेत साधारणतः? उद्या तुम्ही आमच्या मुख्याध्यापकांना येऊ द्यात आणि मी त्यांच्याशी बोला। किती विद्यार्थी आहेत तिथल्या शाळेत? मी काय बोलतो थांबा एक मिनिट। हॅलो, आपण जर इथल्या शिक्षकांशी बोललो तर शिक्षक सांगता आहेत की आमच्या मुख्याध्यापकांशी बोला, परंतु 1ली ते 8वीचे वर्ग एकाच हॉलमध्ये भरत असल्यामुळं कोणाच्या शिक्षकांचे कोणते विद्यार्थी, कोणत्या वर्गातले कोणते विद्यार्थी याचा कुठलाच ठाव ठिकाणा या ठिकाणी लागत नाही आहे। त्यामुळं शिक्षणाचा मूलभूत अधिकार हे जे काही सगळे मोठे मोठे वाक्य जे आहेत तर ते सगळे जे आहेत ते फेल ठरल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच बेटा तू कितवीच्या वर्गातले? 6वी। तर आपण जर बघितलं तर ही 6वीचे विद्यार्थी नाही, इकडं बाकीचे 1ली 2रीचे विद्यार्थी आहेत आणि त्यामुळं या सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कसं होणार, एकाग्रता कशी साधली जाणार, हे असे अनेक प्रश्न आहेत। आपल्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी आहेत की ज्यांनी हा सगळा प्रकार समोर आणलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय म्हणणं आहे? एक तर मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी शाळा टिकली पाहिजे म्हणून राजसाहेब नेहमी अग्रेसिव्ह असतात। त्यातच आम्ही त्या दिवशी हिंदी भाषा जे लादली त्याचं पत्र देण्यासाठी आम्ही या शाळेत आलो होतो मुख्याध्यापकांना। तेव्हा पाहिलं की 1ली ते 8वी मराठी वर्ग हे एकाच हॉलमध्ये बसतात। तिथे एकच शिक्षक 2री आणि 4थी, 5वी आणि 7वी असे शिकवतात। उद्या जर एखादा विद्यार्थी 5वीचा विद्यार्थी 7वीचा ऐकून, 7वीचा विद्यार्थी 5वीचा ऐकून तो गोंधळ जातो, त्यांना अभ्यास करता येत नाही। ही परिस्थिती मागच्या वर्षापासून होती। मागच्या वर्षी आम्ही सांगितलं होतं, निवेदन दिलं होतं, तरीसुद्धा त्यात काय बदल झाला नाही। आजही मराठी शाळांसाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजे म्हणून राजसाहेब हे करतात आणि आज अशा प्रकारे मराठीची गळचेपी होते हे आम्हाला दिसलं। भविष्यात ह्या सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांना जर व्यवस्थित सुविधा मिळाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल, याची प्रशासन नोंद घ्यावी। 271 विद्यार्थी शिकत आहेत आणि या 271 विद्यार्थ्यांमध्ये कुणाला मेळ नसल्याचं परिस्थिती आहे। कारण का एका बाजूला एक शिक्षकांच्या खुर्च्या आपण पाहतो आहोत की या ठिकाणी 1लीचा, दुसऱ्या त्याच्या बाजूला 2रीचा, त्याच्या बाजूला 3रीचा, त्याच्या बाजूला 4थीचे असे शिक्षक आणि विद्यार्थी एकाच ठिकाणी हा सगळा जो कल्ला आहे हा पाहायला मिळतो आहे। त्यामुळे शिक्षणाचा जो गोंधळ आहे तो या मनपा शाळेमध्ये उडाल्याचं पाहायला मिळतं आणि महानगरपालिका एकीकडं विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणतंय, डिजिटल क्लासरूम करतं आहे। 244 कोटी डिजिटल क्लासरूम करण्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत आणि एकीकडं डिजिटल युगामध्ये अशा पद्धतीनं जर महापालिका शाळांमध्ये जर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ येत असेल तर महापालिका आयुक्त याच्याकडे गांभीर्यानं बघणार का, हा मात्र प्रश्न आहे। नितेशसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।